नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, बांधकाम कामगारांमध्ये नोंदणी केलेल्या लोकांसाठी त्यामध्ये नवीन असो किंवा नूतनीकरणवाले असो रिन्यूअल, तर यांची जी काही पावती आहे ती कशा पद्धतीने काढायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला Google Chromeवरती यायचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करतो की Google Chromeवरती काम करण्यापेक्षा या Firefoxमध्ये तुम्ही काम केलं बेटर चांगलं होईल अजून. यामध्ये ही साईट पण थोडं चांगल्या पद्धतीने चालते. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि इथे आपण पाहू शकतो की बांधकाम कामगार प्रोफाइल लॉग इन करा. या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इंटरफेस इथे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ज्या ज्या बांधकाम कामगाराचं आपण जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून घेतो. तुम्हाला लाईव्ह प्रूफ करून दाखवणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, इथे मी मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून व्हॅलिड वरती क्लिक केलंय. तर आपला त्या रजिस्टर्ड नंबरवर म्हणजेच इथे आपण पाहू शकतो की ओटीपी सेंट ऑन लास्टचे 4 डिजिट या नंबरवरती ओटीपी गेलाय. तर तो ओटीपी इथे सिंपली आपल्याला इथे टाकायचा आणि व्हॅलिडेट ओटीपी करून घ्यायचा. तर मी इथे करून घेतो. नो लॉग इन केल्यानंतर काय अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसेल. इथे आपण पाहू शकतो की ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट आणि रजिस्ट्रेशन स्टेटस हे ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि त्यांना जी तारीख भेटली आहे ती 13/9/2026. तर इथे थोडंसं आपला स्क्रोल डाऊन करून यायचं आणि इथे अॅक्नॉलेजमेंट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपण प्रिंट रजिस्ट्रेशन अॅक्नॉलेजमेंट, तर यावरती क्लिक करा आणि हे प्रिंट अॅक्नॉलेजमेंट आपल्याजवळ सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो, यावरती आपल्याला लिहून दिलेलं आहे की जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रात ही पावती सादर करून आपले ओळखपत्र प्राप्त करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आपण पावती आपली काढू शकतो. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.